students. Today we are going to study Science and Technology part first. In this video we are studied about space missions. तर स्पेस मिशन्सचे यापूर्वीचे 2 व्हिडिओ तुम्ही अभ्यासले असतीलच आणि अभ्यासले नसतील तर त्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. त्याचा तुम्ही जरूर अभ्यास करा. मून मिशन्स म्हणजे चंद्र मोहिमा. Since the moon is the closest astronomical object to us, the first space mission to object in the solar system were the missions to the moon. तर मून हा सर्वात जवळचा ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट आहे. त्यामुळे पहिलं स्पेस मिशन सोलार सिस्टीममध्ये कोणतं आहे तर मून मिशन. सच मिशन्स हॅव सो फार बीन एक्झिक्युटेड बाय USA, सोवियत युनियन, युरोपियन कंट्रीज, चायना, जपान अँड इंडिया. तर ही मिशन्स कोणकोणत्या देशांनी केलेली आहेत? USA, सोवियत युनियन, युरोपियन कंट्रीज, चायना, जपान अँड इंडिया. द स्पेसक्राफ्ट्स इन द लुना series sent by Soviet Union reached near the moon. तर सोवियत युनियनने लुना सिरीजमधलं स्पेसक्राफ्ट मूनवरती पहिल्यांदा पाठवलं. लुना 2 लॉन्च इन 1959 वॉज फर्स्ट सच क्राफ्ट. तर 1959मध्ये लुना 2 हे फर्स्ट क्राफ्ट काय केलं होतं, लॉन्च केलेलं होतं. आफ्टर दॅट टिल 1975 15 स्पेसक्राफ्ट्स मेड chemical analysis of the moon and also measured its gravity, density and radiation. म्हणजे 1959 पासून 1975पर्यंत 15 स्पेसक्राफ्ट्स मूनवरती पाठवण्यात आली आणि तिथलं ग्रॅव्हिटी, डेन्सिटी, रेडिएशन्स यांचं मेजरमेंट घेण्यात आलं. लास्ट 4 क्राफ्ट्स इवन लँडेड ऑन द मून अँड ब्रॉट द सॅम्पल्स ऑफ स्टोन ऑन द मून फॉर ॲनालिसिस इन द लॅबोरेटरी. जी शेवटी 4 पाठवलेली होती स्पेसक्राफ्ट जी लँड केली होती त्यांनी मूनवरचे स्टोन सॅम्पलसाठी लॅबोरेटरीमध्ये आणून त्यांचा अभ्यास केलेला आहे. ऑल दीज मिशन्स वेअर अनमॅन्ड. ही सगळी मिशन्स कशी होती तर अनमॅन्ड होती. अमेरिका ऑल्सो एक्झिक्युटेड मून मिशन्स फ्रॉम 1962 to 1972. द स्पेशालिटी ऑफ दीज मिशन्स वॉज दॅट सम ऑफ दीज वेअर मॅन्ड मिशन्स. तर अमेरिकेने 1962 to 1972 या 10 वर्षामध्ये जी मून मिशन्स केली, ज्या मोहिमा केल्या, चंद्र मोहिमा, त्यामध्ये काही स्पेसक्राफ्टमध्ये मानव होता, म्हणजे मॅन मिशन्स होती ती. इन जुलै 1969 नील आर्मस्ट्रॉंग बिकम द फर्स्ट ह्युमन ऑन टू स्टेप ऑन द मून. तर हे तुम्हाला माहीत आहे, नील आर्मस्ट्रॉंगने पहिल्यांदा चंद्रावरती पाऊल ठेवले. इन 2008 इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन मीन्स इस्रो सक्सेसफुली लॉन्च चांद्रयान फर्स्ट अँड प्लेस्ड इट अँड इंटू अॅन ऑर्बिट अराउंड द मून. तर हेही तुम्हाला माहीत आहे, 2008मध्ये इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजेच इस्रोने चांद्रयान फर्स्ट हे सक्सेसफुली लॉन्च केलेलं आहे. इट सेंट युजफुल इन्फॉर्मेशन टू अर्थ फॉर अबाउट अ इयर. The most important discovery made during the mission was the presence of water on the moon surface. तर चंद्रावरती पाणी आहे हे पहिल्यांदा शोधून काढणारा भारत हा पहिला देश आहे. इंडिया वॉज द फर्स्ट कंट्री टू डिस्कवर प्रेझेन्स ऑफ वॉटर ऑन द मून. तर पहिल्यांदा भारताने ते शोधून काढलेलं आहे. मार्स मिशन. नेक्स्ट टू द मून द ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट नियरेस्ट टू द अर्थ इज मार्स. तर चंद्रानंतर नियरेस्ट ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट कोणता आहे अर्थपासून तर मार्स म्हणजेच मंगळ. तर मार्स मिशन पण झालं. मेनी नेशन्स सेंट स्पेस क्राफ्ट्स टू द मार्स. मार्स मिशन इज डिफिकल्ट अँड ऑलमोस्ट हाफ ऑफ द मिशन्स वेअर अनसक्सेसफुल. आता मार्स हा चंद्रानंतरचा नियरेस्ट ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट असला तरी मार्स मिशन्स ही फार अवघड आहेत. त्यामुळे 50% मार्स मिशन्स काय झाली, अनसक्सेसफुल झाली. हावेवर इस्रोज परफॉर्मन्स इन दिस मिशन इज रिमार्केबल अँड वी ऑल मस्ट बी प्राऊड ऑफ इट. द स्पेसक्राफ्ट मंगलयान मेड बाय इस्रो using minimum expenses was launched in November 2013
and was placed into the orbit around the Mars in September 2014. It obtained very useful information about the surface of the Mars and atmosphere around the Mars, means around it. तर नोव्हेंबर 2030ला जे मंगलयान तयार करण्यात आलं ते इस्रोने अतिशय कमी किमतीमध्ये तयार केलेलं होतं आणि सप्टेंबर 14ला ते मार्सवरती पाठवण्यात आलं. त्याने भरपूर इन्फॉर्मेशन वगैरे पृथ्वीवरती पाठवलेली होती. राकेश शर्मा, कल्पना चावला अँड सुनीता विल्यम्स. Rakesh Sharma was the first Indian to travel to space. He went into space along the two Russian astronauts under the joint Indo-USSR space program. He stayed in space for 8 days. तर राकेश शर्मा हा पहिला इंडियन आहे जो स्पेसमध्ये गेलेला. तर तो 8 दिवस स्पेसमध्ये राहण्याचा विक्रम राकेश शर्मा यांच्या नावावरती आहे. नेक्स्ट कल्पना चावला. Kalpana Chawla obtained her engineering in aeronautics degree from Punjab, and in 1988 obtained here her doctorate from University of Colorado. She was in space for 336 hours during research mission. While returning to the Earth from space on 1st February 2003, the Columbia spacecraft exploded अँड कल्पना पेरिश्ड. तर 1 फेब्रुवारी 2003ला जे स्पेसक्राफ्ट आलं रिटर्न आलं त्याचा काय झाला, स्फोट झाला, एक्सप्लोड झालं ते आणि कल्पना चावला त्यामध्ये गेली. सुनीता विल्यम ट्रॅव्हल टू द इंटरनॅशनल स्पेस स्टेशन इन स्पेस शटल डिस्कवरी इन 2006. सी वर्कड फॉर 29 hours आउटसाइड द स्पेस स्टेशन. तर सुनीता विल्यम्सने स्पेस स्टेशनच्या बाहेर 29 तास काम केलेलं आहे. सी क्रिएटेड अ रेकॉर्ड बाय स्टेईंग फॉर 192 डेज इन स्पेस. तर 192 दिवस स्पेसमध्ये राहण्याचं रेकॉर्ड सुनीता विल्यम्स यांच्या नावावरती आहे. मिशन्स टू अदर प्लॅनेट्स. Many missions have been executed to study other planets also. In some of these missions, the spacecraft obtained the planets. Some landed on the planets and some just passed near the planets and observed them. Additionally, spacecrafts have been sent to the observe asteroids and comets, and they have successfully collected from dust and stones from the asteroids and brought them back on the Earth. तर ॲस्ट्रॉइड्स कॉमेट्स सक्सेसफुली डस्ट आणि स्टोन्स कलेक्ट करण्याचं काम यांनी केलेलं आहे. वी आर गेटिंग व्हेरी युजफुल इन्फॉर्मेशन फ्रॉम ऑल दीज मिशन्स, क्लॅरिफाय आवर कॉन्सेप्ट्स अबाउट द ओरिजिन अँड इव्हॉल्युशन ऑफ द सोलार सिस्टीम. तर सोलार सिस्टीमची ओरिजिन म्हणजे उत्पत्ती आणि उत्क्रांती यांच्याविषयी माहिती मिळवण्याचं काम यांनी केलेलं, या मिशन्सनी केलेलं आहे. India and space technology. India also has made remarkable progress in the science and technology of launch vehicles. म्हणजे इतर देशांच्या प्रमाणेच भारताने सुद्धा फार मोलाची कामगिरी स्पेस टेक्नॉलॉजीमध्ये केलेली आहे. Various types of launch vehicles have been developed to put satellites having weight up to 2,500 kg into all types of orbits. PSLV and GSLV are two important launchers of India. The scientific and technological feats achieved by India in this field have significant contribution to the national and social development. तर जवळजवळ 2,500 किलोग्रॅम इतकं वेट असणाऱ्या वजनाचा सॅटेलाईट लॉन्च करण्यासाठी PSLV, GSLV हे लॉन्चर्स इंडियाने तयार केलेले आहेत. इन्सॅट अँड जीसॅट सॅटेलाइट्स series is actively working in the field of telecommunication, television, broadcasting and meteorological services. तर इन्सॅट जीसॅटची सिरीज आहे, सॅटेलाईटची सिरीज आहे, ती टेलिकम्युनिकेशन, टेलिव्हिजन, ब्रॉडकास्टिंग, मेट्रोलॉजिकल सर्व्हिसेसमध्ये कार्यरत आहे, ॲक्टिवली वर्क करते. अवेलेबिलिटी ऑफ टेलिव्हिजन, टेलिफोन अँड इंटरनेट सर्व्हिसेस ऑल ओव्हर द नेशन हॅज बीन पॉसिबल ड्यू टू दिस सॅटेलाइट्स ओनली.
तर आपण जे नेट वापरतो किंवा टेलिव्हिजन टेलिफोन पूर्ण कार्यक्षमतेने वापरतो ते केवळ इनसॅट जीसॅट सिरीजमुळे शक्य आहे. EDOSAT सॅटेलाईट इन दिस सिरीज इज यूज्ड स्पेशली इन द फील्ड ऑफ एज्युकेशन. तर एज्युकेशनसाठी EDOSAT हा स्पेशल सॅटेलाईट आहे. IRS सॅटेलाईट सिरीज इज वर्किंग फॉर मॉनिटरिंग अँड मॅनेजमेंट ऑफ नॅचरल रिसोर्सेस अँड डिझास्टर मॅनेजमेंट. तर नॅचरल रिसोर्सेस आणि डिझास्टर मॅनेजमेंटसाठी कार्यरत असणारा IRS हा सॅटेलाईट आहे. पहा, इनसॅट जीसॅट कशासाठी कार्यरत आहे, तर टेलिव्हिजन टेलिफोन इंटरनेट सर्व्हिसेससाठी. EDOSAT हा एज्युकेशनसाठी. तर IRS हा नॅचरल रिसोर्सेस आणि डिझास्टर मॅनेजमेंट. टू एक्झॅक्टली लोकेट पोझिशन ऑफ एनी प्लेस ऑन द अर्थ सरफेस इन टर्म्स ऑफ इट्स प्रिसाइड लॅटिट्यूड अँड लॉन्जिट्यूड द IRNSS सॅटेलाईट सिरीज हॅज बीन एस्टॅब्लिश्ड. तर IRNSS ही सिरीज कशासाठी एस्टॅब्लिश केलेली आहे, एक्झॅक्टली लोकेट पोझिशन ऑफ द एनी प्लेस ऑफ द अर्थ सरफेस इन टर्म्स ऑफ इट्स प्रिसाइज लॅटिट्यूड अँड लॉन्जिट्यूड. म्हणजे भारताची सुद्धा कामगिरी स्पेस टेक्नॉलॉजीमध्ये अत्यंत भरीव स्वरूपाची आहे. स्पेस डिब्रीज अँड इट्स मॅनेजमेंट. इन ॲडिशन टू द आर्टिफिशियल सॅटेलाईट सम अदर ऑब्जेक्ट्स आर ऑल्सो रिव्हॉल्विंग अराउंड द अर्थ. इन ॲडिशन ऑफ द आर्टिफिशियल सॅटेलाईट, आपण अर्थच्या भोवती आर्टिफिशियल सॅटेलाईट रिव्हॉल्व होतात हे माहीत आहे, पण याच्या व्यतिरिक्त आणखी काही घटक पृथ्वीभोवती फिरत आहेत. इट इन्क्लूड्स नॉन फंक्शनल सॅटेलाइट्स, parts of the launcher detached during launched, and debris generated due to collision of satellite with other satellite or any other object in the space. तर आर्टिफिशियल सॅटेलाईट व्यतिरिक्त अजून काय काय आहे, तर नॉन फंक्शनल सॅटेलाइट्स आहेत, पार्ट ऑफ द लॉन्चर्स आहेत, त्यानंतर डेब्रिस जनरेटेड ड्यू टू कोलायजन ऑफ सॅटेलाईट. तर हे सगळे घटक पृथ्वीभोवती फिरत आहेत. अकॉर्डिंग टू वन एस्टिमेशन मेड इन 2016, there are about 2 crore pieces of length more than 1 centimeter revolving around the earth. तर 2016ला जे एस्टिमेशन करण्यात आलं त्यामध्ये असं लक्षात आलं की 1 सेंटीमीटरपेक्षा जास्त लांबी असणारे सुमारे 2 करोड तुकडे म्हणजे पीसेस पृथ्वीभोवती फिरत आहेत. ऑल दिस इज नथिंग बट द डेब्रिस इन स्पेस. त्या सगळ्यांनाच काय म्हटलेलं आहे, डेब्रिस इन स्पेस म्हणजेच अवकाशातील कचरा. दिस डेब्रिस कॅन बी हार्मफुल टू द आर्टिफिशियल सॅटेलाइट्स. आता हा कचरा हार्मफुल आहे कोणाकोणासाठी, आर्टिफिशियल सॅटेलाइट्स. इट कॅन कोलाइड विथ दिस सॅटेलाइट ऑर स्पेस क्राफ्ट्स अँड डॅमेज देम. त्या सॅटेलाईटला ते डॅमेज करू शकतात किंवा कोलाइड करू शकतात. दिस डेब्रिस इज इन इन्क्रीजिंग डे बाय डे. आता हा कचरा कमी होणार नाही आहे, तर दिवसेंदिवस काय होणार आहे, वाढतच जाणार आहे. सून इट विल बी डिफिकल्ट टू लॉन्च न्यू स्पेसक्राफ्ट्स. त्यामुळे न्यू स्पेसक्राफ्ट लॉन्च करणेसुद्धा काय होणार आहे, डिफिकल्ट होणार आहे. इट इज देअरफॉर व्हेरी इसेन्शियल टू मॅनेज द डेब्रिस. आणि म्हणूनच या स्पेस डेब्रिसची मॅनेजमेंट अत्यंत आवश्यक आहे. सम स्टडीज अँड एक्सपेरिमेंट्स आर बीइंग डन विथ दिस इन व्ह्यू. होप दॅट सून वी विल हॅव अ सोल्युशन फॉर दिस प्रॉब्लेम अँड द फ्युचर सॅटेलाइट्स अँड स्पेसक्राफ्ट्स विल नॉट बी इन डेंजर इन मोर. तर या ठिकाणी हाऊ स्पेस डेब्रिस कॅन बी मॅनेज असा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. तर का स्पेस डेब्रिसचं मॅनेजमेंट करणं आवश्यक आहे. तर स्पेस डेब्रिसमुळं काय होऊ शकतं, डेब्रिस कॅन बी हार्मफुल टू द आर्टिफिशियल सॅटेलाईट. इट कॅन कोलाइड द सॅटेलाईट अँड ऑर स्पेसक्राफ्ट्स अँड डॅमेज देम. डेब्रिस इज इन्क्रीजिंग डे बाय डे. इट विल बी डिफिकल्ट टू लॉन्च न्यू स्पेसक्राफ्ट्स अँड देअरफॉर इट इज इसेन्शियल दॅट स्पेस डेब्रिस कॅन बी मॅनेज. या ठिकाणी हे प्रकरण पूर्ण झालेलं आहे. Do solve the exercise of this chapter. Do like and share this video. Thank you.